नारळाचा चव आणि साखरेची गोडी, नवीन वर्षाला जमली बर्फीची ही जोडी. शुभेच्छा देऊया गोड बोलून, खाऊन पहा नारळ बर्फी मन भरून. चला तर मग पाहूया रेसिपी. यासाठी लागणारे साहित्य: 3 वाटी डेसिकेटेड कोकोनट, 1 वाटी साखर, पाव किलो मावा, अर्धी वाटी पाणी. 1 वाटी साखर आहे तर त्याचं अर्ध पाणी, वेलची आणि केशर. आता आपण पाक तयार करूया. पाकासाठी 1 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करूया. साखर विरघळेपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. उकळी आली की त्यामध्ये केशर घालूया आणि पुन्हा व्यवस्थित एकजीव करूया. 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. पाक आपला तयार आहे की नाही हे बघण्यासाठी आपण एका डिशवर 1-2 थेंब घेऊया. 1-2 मिनिटं थांबून चेक करूया. एक तार आली म्हणजे आपला पाक तयार होत आलेला आहे. साधारण तयार झालेला आहे पाक. आता यामध्ये आपण मावा घालूया. पाक गरम असतानाच मावा घालायचा आहे, तो व्यवस्थित एकजीव करायचा आहे. आपण आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. माव्याच्या गुठळ्या राहणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करायचे. आता त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालूया आणि पुन्हा सर्व एकत्र करूया. आता आपण यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. एक चमचा तूप घालूया आणि सर्व साहित्य पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घेऊया. नारळाच्या बर्फीचे आपलं मिश्रण तयार आहे. एका भांड्याला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया. सर्व बाजूंनी एकसारखं प्रेस करून हाताच्या साहाय्याने व्यवस्थित थापून घेऊ. सर्व बाजूंनी एकसारखं करून घ्यायचं आहे. आता यावर बदामाचे काप घालूया. आणि पुन्हा सर्व बाजूंनी प्रेस करून व्यवस्थित सेट करायला ठेवूया. सुरीच्या साहाय्याने आपण आता वड्या कापून घेऊया. आता थोडा वेळ हे असं सेट करायला ठेवूया. नारळ बर्फी तयार आहे. नात्यात वाढेल ओलावा, आयुष्यात येईल गोडवा. यंदा नवीन वर्षाला नारळ बर्फीचाच खास गोडवा. तुम्हाला नारळ बर्फीची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा.